मंडई आलं किंवा अद्रक हे पश्चिम महाराष्ट्र आणि संभाजीनगर या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं पीक मानलं जातं. इतर पिकांच्या तुलनेत आल्याच्या पिकातून चांगला आर्थिक नफा होतो. आल्याचा व्यापार रोजच्या स्वयंपाकात, मसाल्यांमध्ये, चहामध्ये आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे त्याला वर्षभर चांगली मागणी असते. आयुर्वेद आणि फार्मास्युटिकल कंपन्यांमध्येही आल्याला मोठी मागणी असते. इतकंच नाही तर भारतामधून आखाती देश, युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आल्याची निर्यात होते. दर्जेदार आल्याचं उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना थेट निर्यातीतून किंवा मोठ्या व्यापाऱ्यांकडून जास्तीचा दर मिळतो. तसेच आल्याचा बेवड हा जमिनीसाठी आणि पुढच्या पिकासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे आल्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांची ओढ असते. सध्या आले लागणीचा सीझन सुरू आहे, म्हणूनच खात्रीशीर आणि विक्रमी उत्पन्न घेण्यासाठी आल्याची लागवड नेमकी कशी करावी, जमीन निवडीपासून लागवडीपर्यंत कोणती कोणती काळजी घ्यावी, सगळंच इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. मंडई आलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी हुकमी पीक मानलं जातं. मार्केटमध्ये बाजारभाव कमी असल्यास आल्याचे पीक पूर्ण तयार झाल्यावरही शेतकरी ते काही महिने जमिनीतच ठेवू शकतात. बाजारात मंदी असेल किंवा भाव कमी असतील तर काढणी थांबून बाजारभाव वाढल्यावर आलं विकता येतं. हे पीक इतर भाजीपाला पिकांसारखं लवकर खराब होत नाही. त्यामुळे आलं पीक हे शेतकऱ्यांना परवडतं. त्यातल्या त्यात आल्याच्या शेतात सुरुवातीच्या काही महिन्यात कोथिंबीर, मेथी किंवा मिरची यासारखी कमी कालावधीची आंतरपिकही घेता येतात. त्यामुळे मुख्य पीक येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा दैनंदिन खर्च निघण्यास मदत होते. म्हणूनच की काय शेतकऱ्यांना हे पीक महत्वाचं वाटतं. म्हणूनच आता वळूया आले पिकाच्या लागवडीकडं. मंडई लागवडीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जमीन निवडीचा. आल्याचं पीक घेण्यासाठी चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत, कसदार, लागवडीस योग्य असलेली जमीन निवडा. नदीकाठची गाळाची जमीन कंदवाढीच्या दृष्टीनं योग्य असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे का ते नक्की बघा. त्याचं कारण म्हणजे कंदकुज हा आल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारा रोग पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला नाही आणि पाणी साचून राहिलं तर होत असतो. आता अशा हलक्या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा, जेणेकरून पिकाला फायदा होईल. जमिनीची खोली ही कमीत कमी 30 सेंटीमीटर असावी, याची काळजी घ्या. लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येतं, परंतु त्यावर पिवळसर छटा कायम असतात. त्यामुळे उत्पादनात घट असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या दरम्यान हवामानाचा विचार करणंही महत्वाचं आहे. म्हणजे ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते. अक्षय तृतीयेनंतर मे महिन्याच्या काळात 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात फुटून उगवण आल्याची वाढ चांगली होते. वाढीसाठी सरासरी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. साधारणपणे 25% सावलीच्या ठिकाणी पीक चांगलं येतं. जमीन निवडीनंतर महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मशागतीचा. लागवडी आधी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 25 ते 30 सेंटीमीटर खोल जमीन नांगरून घ्या. नांगरणीनंतर जमिनीला कडक उन्हात तापू द्या. जमीन तापल्यावर फणफळीच्या 2-3 वेळा पाया मारून घ्या. त्यानंतर जमीन सपाट करून घ्यायची, जेणेकरून पाणी साचून राहणार नाही. एकरी किमान 8 ते 10 टन किंवा 25 ते 30 गाड्या कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावं. शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगलं कुजवण्यासाठी झायडेक्सच्या गोधनचा वापर करू शकता. याचा फायदा शेणखतातून वाढणाऱ्या आलेकुजीचा आणि तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी होतो. गोधन हे फक्त 2 किलो प्रति टन शेणखत किंवा कंपोस्ट कुजवण्यासाठी पुरेसं आहे. शेणखतासोबत प्रति एकरी 2 टन गांडूळ खत आणि लिंबोळी पेंड मिसळल्यास कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे त्याचाही या प्रक्रियेत विचार करा. रासायनिक खतांचे सेंद्रिय कर्बात रूपांतर करण्यासाठी जीवाणूंची गरज असते. यासाठी झायटॉनिक मिनी किट 8 किलो प्रति एकर सेंद्रिय खतांमध्ये मिसळून बेडमध्ये बेसल डोस भरावा. ट्रायकोडर्मा, सुडोनोमास आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू मिक्स करून जमिनीत सोडावे. सेंद्रिय कर्बासाठी आले लागवडीच्या 50 ते 60 दिवस आधी शेतात ताक किंवा दहीच्या पेरावा. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्यावर ट्रॅक्टर फिरवून जमिनीत ते गाडलं पाहिजे. यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी खर्चात वाढतो. आता यानंतरचा महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे बेडचा. म्हणजे आल्याची लागवड ही नेहमी गादी वापर करणं सर्वात फायदेशीर ठरतं. यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. बेडची रुंदी 1 मीटर आणि उंची 10 ते 15 सेंटीमीटर ठेवा. 2 बेडच्या मध्ये 30 ते 40 सेंटीमीटर अंतर ठेवा, जेणेकरून आंतरमशागत करणं आणि पाणी देणं सोपं होईल. एका बेडवर 2 ओळी पाडाव्यात. या 2 ओळींमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. ओळीमध्ये कंद लावताना 2 कंदांमध्ये 15 ते 25 सेंटीमीटरचं अंतर ठेवावं. कंद मातीत 2 इंच खोल लावून त्यावर शेणखताचं मिश्रण टाकावं. बेड पूर्णपणे तयार करून ओळी आखून कोरड्या मातीत कंद टोकावेत आणि नंतर ठिबक सिंचनाने पाणी द्यावं. बेड पाण्यानं ओले करून घ्यावेत आणि माती वापशावर आल्यावर कंद हाताने गाडावेत.
कधी कधी जास्त तापमान असेल तर गादी वापा ओला करून सुद्धा लागवड केली जाते. पठारावरील सपाट जमिनीवर जिथं वाळू मिश्रित जमीन आहे अशा ठिकाणी लागवड करायची असेल तर जमिनीच्या उतारानुसार 2x1 मीटर किंवा 2x3 मीटरचे सपाट वाफे तयार करावेत. सपाट वाफ्यामध्ये लागवड 20x20 सेंटीमीटर किंवा 22.5x22.5 सेंटीमीटर अंतरावर करावी. यानंतरची महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे सरी वरंबा पद्धत. मध्यम आणि भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करतात. पण आता ही पद्धत जवळपास बंदच झाली आहे. लाकडी नांगराच्या साहाय्यानं 45 सेंटीमीटर वरती सऱ्या पडतात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून 1/3 भाग सोडून 2 इंच खोल लागवड केली जाते. यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बियाण्यांचा. बियाणे निवडताना कंदाचे वजन हे किमान 25 ते 55 ग्रॅमच्या दरम्यान असलं पाहिजे. लांबी 2.5 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर पर्यंत असावीत. बियाणं सुप्त अवस्था संपलेलं 2 ते 3 डोळे फुगलेलं निवडावं जेणेकरून जर्मिनेशन चांगलं होईल. हेक्टरी 25 क्विंटल बियाणं लागतं ते असावं. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे केलेले असावेत. लागवड करताना कंद 4 ते 5 सेंटीमीटर खोल लावावा. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो, त्याची चांगली वाढ होते. जर डोळा खाली आणि आतल्या बाजूला राहिला तर डोळा लहान आणि कमकुवत राहतो. लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील याची काळजी घेतली पाहिजे. यानंतरची महत्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे बीज प्रक्रिया. म्हणजे बीज प्रक्रिया करताना पहिल्यांदा रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉल-फॉस 20 मिलीलिटर किंवा डायमिथोएट 10 मिलीलिटर या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणि कार्बेंडिझम 15 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद 15 ते 20 मिनिटं चांगले बुडवावेत. 20 मिनिटांनंतर बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. बियाणं सावलीत सुकवल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम 25 ग्रॅम तसेच पीएसबी 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून 10 ते 15 मिनिटं बियाणं बुडवून ठेवावं. त्यानंतर लागवड करावी. बियाणं प्रक्रियेसाठी 10 लिटरचं द्रावण 100 ते 120 किलो बियाण्यास वापरावं. त्यानंतर मुद्दा येतो तो तणनाशकाच्या वापराचा. लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना 4 ते 5 ग्रॅम ॲट्राझिन प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लागवडीनंतर 12 ते 15 दिवसांनी 4 ते 5 मिलीलिटर ग्लायफोसेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तणनाशकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच तणनाशकांचा परिणाम हा जास्त काळ टिकवण्यासाठी झायटॉनिक ऍक्टिव्ह 1 मिली प्रति लिटर प्रमाणे थेट तणनाशकामध्ये मिसळून फवारणी करावी. उगवण सुरू झाली की कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर टाळावा असं तज्ज्ञ सांगतात. यानंतरचा टप्पा म्हणजे आळवण्यांचा. म्हणजे आले लागवड प्रक्रियेत आळवण्यांचं वेळापत्रक महत्वाचं आहे. पहिली आळवणी लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी करावी. कंदकुज रोखण्यासाठी बुरशीनाशक मध्ये कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा मॅन्कोझेब यांची आळवणी करावी. अधिक चांगल्या परिणामांसाठी शक्यतो जैविक पद्धतीचा वापर करावा. यामध्ये झायडेक्सचे बायोपेस्टिसाइड ड्रिप किट एकरी 400 मिलीचा वापर करावा. झाडाच्या उत्तम वाढीसाठी 19-19-19 50 ते 80 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून द्यावं. सुरुवातीच्या टप्प्यात झायडेक्सच्या नर्सरी किटचा जरूर वापर केला तर उत्तमच. दुसऱ्या आळवणी ही लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी करावी. कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेटॅलॅक्सिल मॅन्कोझेब 20 ते 25 ग्रॅम किंवा कार्बेंडिझम 15 ग्रॅम यांची आळवणी करावी. जैविक पद्धतीने कंदकुज रोगाचे अधिक प्रभावी आणि जास्त कालावधीसाठी नियंत्रण करण्यासाठी झायडेक्सचे बायोपेस्टिसाइड ड्रिप किट एकरी 400 मिलीचा वापर करावा. जैविक पद्धतीमुळे वारंवार बुरशीनाशकांची गरज पडत नाही, तसेच खर्चामध्ये सुद्धा बचत होते. फुटे वाढवण्यासाठी 1261 आळवणीच्या माध्यमातून दिलं पाहिजे किंवा झायडेक्सच्या झायटॉनिक एमची सेपरेट आळवणी करावी. तिसरी आळवणी लागवडीनंतर 80 ते 90 दिवसांनी द्यावी. कांदाची जाडी आणि आकार वाढवण्यासाठी 05234 50 ते 80 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवावं. त्यासोबतच चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स 20 ग्रॅम एकत्र करून दिल्यास आल्याची गुणवत्ता सुधारते. या प्रक्रियेलाच आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे बाळभरणीचा. म्हणजे आले लागवडीत भरणी करताना महत्वाचं आहे ते भरणी करणं. पण भरणी करण्याआधी झाडांच्या मुळांजवळ खतांचा डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. युरिया 40 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो, निंबाळी पेंट 200 किलो यांचा डोस द्या. सोबतच जीवाणू खतांमध्ये झायटॉनिक मिनिकिट 8 किलो प्रति एकर आणि झायटॉनिक के 4 किलो प्रति एकर यांचा वापर केल्यास दिलेल्या खतांची उपलब्धता वाढते व कंद पोषणासाठी मदत मिळते. त्यानंतर खुरपणी करा आणि मातीची भरणी करा. मातीची भर दिल्यानंतर वाफ्यावर लगेचच पालापाचोळा, सुके गवत किंवा उसाचे पाचट पसरवून जाड आच्छादन करा. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि कंदांची चांगली वाढ होते. भरणीचं काम पूर्ण झाल्यावर पिकाला लगेचच ठिबक सिंचनानं किंवा पाटानं हलकं पाणी द्या. तर मंडळी, हे आहेत काही महत्वाचे मुद्दे ज्यांचा आधार घेऊन तुम्ही आल्याची लागवड केली तर तुम्हाला भरघोस उत्पादन घेण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
आता यावर तुम्हाला काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नक्कीच आमच्या एक्सपर्टच्या मदतीने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या गाव भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.